नमस्ते सर्वांना, मी ममता. कसे आहात तुम्ही सर्वजण? आज आपण या 2 उडदांच्या पापडापासून खमंग आणि चविष्ट अशी चटणी बनवणार आहोत. चला सांगते. सर्वात आधी गॅसवरती एक खोबरं छान भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर त्या दोन्ही पण पापडाला गॅसवरती तेल न लावता छान असं भाजून घ्यायचं आहे आणि हे खोबरं थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. हे बघा, पापड एकदम छान भाजलेले आहेत. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये असं हाताने चुरा करून यामध्ये टाकून द्यायचं. त्यानंतर थंड झालेलं खोबरं घ्यायचं, असं कट करून यामध्ये टाकून द्यायचं आहे. त्यानंतर शेंगदाणे पण मी गॅसवरती छान असे भाजून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. हे शेंगदाणे पण यामध्ये टाकून द्यायचं. 4-5 पाकळ्या लसणाच्या सोलून घेतलेल्या आहेत, ते पण यामध्ये टाकून द्यायचं. त्यानंतर लाल तिखट टाकायचं, थोडेसे जिरे टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकून द्यायचं आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घ्यायचं आहे. हे बघा, आपली चटणी एकदम तयार आहे. छान वाटलेली आहे. आवडलं तर नक्कीच ट्राय करा आणि हो, चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा.